वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा ब्रह्मानन्दं परमसुखदं केवलं ज्ञानमूर्तिं द्वन्द्वातीतं गगनसदृशं तत्त्वमस्यादिलक्ष्यम् एकं नित्यं विमलवचलं सर्वधी साक्षिभूतं भावातीतं त्रिगुणरहितं सद्गुरु तन्नमामि। गुरुर्ब्रह्मा गुरुर्विष्णू गुरुर्देवो महेश्वरः गुरुसाक्षात् परब्रह्म तस्मै श्री गुरुवे नमः। या देवी सर्वभूतेषु शक्तिरूपेण संस्थिता नमस्तसे 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 नमो नमः। नमस्कार साधक जन हो. समर्थ रामदास स्वामींच्या 205 मनाच्या श्लोकाचे विवरण परम आदरणीय श्री तुकाराम नारायण विप्र म्हणजेच योगी सूत यांनी त्यांच्या मनासज्जना या ग्रंथात मांडले आहे. मी सौ अनुराधा जय खरवडकर आदिशक्ती आध्यात्मिक संघटन नामसंकीर्तनच्या वतीने त्यांच्या या ग्रंथाच्या वाचनाचा उपक्रम हाती घेऊन आपल्यासमोर आलेली आहे. आजचा दिवस आहे 71वा आणि श्लोक आहेत 138 व 139. भ्रमे शुकासारिखे पूर्ण वैराग्य जाचे वसिष्ठा परिज्ञान योगेश्वराचे कवी वाल्मिका सारिखा मान्य ऐसा नमस्कार माझा सद्गुरु रामदासा. जय जय रघुवीर समर्थ. भ्रमे नाडळे चित्त ते गुप्त झाले जीवा जन्मदारिद्र्य दाखूनी गेले देहे बुद्धीचा निश्चयो जाटळेना जुने ठेवणे मीपणे आकळेना पुढे पाहता सर्व ही कोंदलेसे अभाग्यास हे दृश्य पाषाण भासे अभावे कदा पुण्यकाठी पडेना जुने ठेवणे मीपणे आकळेना. समर्थांच्या मनोबोधातील स्वस्वरूप ज्ञानावर प्रकाश टाकणारे एक रम्य प्रकरण चालू आहे. स्वस्वरूप ज्ञान म्हणजे आत्मज्ञान म्हणजेच मीचे खरे स्वरूप. या स्वस्वरूपाची ताटातूट मायेमुळे झाली. आपण आपले खरे स्वरूप हरवून बसलो आहोत व भ्रमाने देह म्हणजेच मी या स्थितीवर आलेलो आहोत. परवा एक व्याख्यान ऐकण्याचा योग आला. त्या व्याख्यानात वक्ते सांगत होते की आपल्या तत्त्वज्ञानात ईश्वर व भक्ती, आत्मा व मरणोत्तर मुक्ती अशा प्रकारच्या अंधश्रद्धांना स्थान नाही. आपले तत्त्वज्ञान शुद्ध बुद्धीवर आधारलेले असून मानव हाच केंद्रबिंदू आहे. मानव हा केंद्रबिंदू असणे योग्यच आहे, तो असायलाही हवा. पण ईश्वर, आत्मा, भक्ती नाकारणे म्हणजे तत्त्वज्ञानाची अपूर्णताच मानावी लागेल. या प्रकारच्या ईश्वर, भक्ती व आत्मा या गोष्टी काल्पनिक मानणे व बुद्धिवादात बसत नाही असे मानले तर ज्ञानेश्वरादी सर्व संत परंपरा, शंकराचार्य, व्यास, वाल्मिकी व पंढरीच्या वाटेवरील लक्षावधी भक्त भाविक निर्बुद्ध म्हणावे लागतील. व असे धाडस कोण करू शकतो? बारकाईने विचार केल्यास हे तत्त्वज्ञान जर मनुष्य केंद्रबिंदू मानून उभे केले असेल तर दैहिक पातळीवरचेच आहे असे लक्षात येईल. वैदिक ज्ञानाने संतांनी यापुढे जाऊन चिंतन केले आहे असे लक्षात येईल. देहाच्या अंगाने विचार केल्यास डोळ्यामध्ये पाहण्याचे, कानामध्ये ऐकण्याचे एवं सर्व इंद्रियांमध्ये आपले भोग भोगण्याचे स्वातंत्र्य सामर्थ्य नाही. त्या देहांमध्ये आत्मा नसेल तर डोळे पाहू शकत नाहीत, कान ऐकू शकत नाहीत. म्हणून देहामध्ये व आत्म्याला मुख्य धन म्हटले आहे. ज्याला समर्थ वित्त शब्द वापरतात, हे धन शरीरातून गेल्यानंतरच निधन झाले असे म्हणतात. या धनाला व आत्म्याला केंद्रबिंदू मानून अध्यात्मशास्त्राची उभारणी वैदिक परंपरेमध्ये व संत साहित्यामध्ये केली आहे. हा आत्मस्वरूप ठेवा केवळ मानवामध्येच नव्हे तर किडामुंगीपासून ब्रह्मदेवापर्यंत सर्वत्र समसमान आहे. हेच निर्गुण निराकार ईश्वराचे सगुण साकार विश्वव्यापक रूप आहे असे वैदिक ज्ञान मानते.
म्हणजेच फक्त मानवी कल्याणाचाच विचार नसून संपूर्ण भूतमात्रांच्या चराचराच्या कल्याणाचा विचार वेदाने व संत साहित्याने केला आहे. असा विचार जाणण्यास फक्त मानवच समर्थ असल्यामुळे मानवी देहातच या स्वस्वरूपाची ओळख होऊ शकते. माया प्रभावाने हे हरवले धन सापडू शकते, असा विचार मांडला आहे. संत ज्ञानराज म्हणतात, हरपले आपण पे पावे, ते या संताशी पाहता गिवसावे, म्हणून वानवावे ऐकावे तेची सदा. मायेमुळे, स्वस्वरूपाच्या अज्ञानामुळे आपण आत्मसुखाला व आत्मज्ञानाला वंचित झालो आहोत. संतांकडे आत्मस्वरूपाचे खरे ज्ञान असते व आपणासारिखे किती करीती तत्काळ नाही, काळ वेळ तया लागी, या न्यायाने सर्वांना हा आत्मज्ञान ठेवा वाटण्याचे काम संत करतात. देहांतर्गत आत्म्याला विज्ञानाची व वैदिक ज्ञानाची मान्यता आहे. मरणोन्मुख व्यक्तीला बंद काचेच्या केबिनमध्ये ठेवण्याचे प्रयोग झाले आहेत व काचा तडकून या देहातून काहीतरी बाहेर गेल्याचेही सिद्ध झाले आहे. या देहात मातेच्या गर्भात असताना टाळूच्या छिद्रातूनच म्हणजे ब्रह्मरंध्रातून काहीतरी प्रवेश करते व बाळाच्या हालचाली गर्भात सुरू होतात व जे काही या देहात प्रवेश करते तेच तत्व देहामध्ये चैतन्य रूपाने व्यापून राहते व मरणसमयी मात्र कानातून, डोळ्यातून, श्वासातून एवं कोणत्याही रोमरंध्रातून ते बाहेर पडते, असे आता विज्ञानानेही मान्य केले आहे. हे जे बाहेर पडते त्यालाच प्राणज्योत, आत्मधन असे म्हटले गेलेले आहे. हेच अंशरूपाने ईश्वरी तत्व मानले आहे. म्हणजे ईश्वर सिंधू असेल तर हे आत्मतत्व बिंदू मानून सर्व चराचर सृष्टी ईश्वराचाच आविष्कार मानला आहे. कोणतीही गोष्ट सिद्ध करण्यासाठी निमित्त कारण व उपादान कारण असावे लागते. उदाहरणार्थ, सुवर्णालंकार असले तर सुवर्ण हे उपादान कारण तर सोनार हे निमित्त कारण. टेबलचा विचार करता लाकूड हे उपादान कारण व सुतार हे निमित्त कारण. माठ डेरा याचा विचार करता माती हे उपदान कारण व कुंभार हे निमित्त कारण. व वस्त्राचा विचार करता कापूस हे उपादान कारण तर वस्त्र हे निर्माण कारण. निर्माण करणारी मशीन हे निमित्त कारण मानावी लागते. म्हणजेच जगातील कोणतेही वस्तू उपादान कारण, निमित्त कारण याशिवाय सिद्ध होऊ शकत नाही. म्हणूनच जगाचा जेव्हा विचार केला जातो व या जगाचे उपादान कारण कोणते व निमित्त कारण कोणते या प्रश्नाचे उत्तर वेदांतात ज्ञान देते. म्हणजेच परमेश्वर म्हणून हे चराचर विश्व ज्या परमात्म्याचाच आविष्कार आहे असे वैदिक ज्ञान मानते. जगताचे उपादान कारण तोच, निमित्त कारण तोच व कोणीही ईश्वर नाही असे म्हणतात. त्यांना विचार करावा लागेल की आपल्या वडिलांचे वडील, त्यांचे वडील, त्यांचे वडील असे किती मागे जाणार, कोणत्या तरी क्षणी थांबावे लागेल. यालाच वैदिक ज्ञान जगतपिता मानते. एवढेच नव्हे तर जगन्माताही याच शक्तीला मानते. अर्थात हा विचार पचनी पडण्यास बुद्धीची अतिसूक्ष्मता लागते. गायत्री मंत्राने अशाच सूक्ष्म बुद्धीचे वरदान मागितले आहे. ज्यांची बुद्धी देहपातळीवरच रमलेली आहे, अशा पशूंप्रमाणे आहार, निद्रा, भय, मैथून या भोवतीच व याच सुखाचा विचार करते, त्यांना समर्थ जन्मदरिद्री असे संबोधन वापरतात. वरच्या वर्गात जाण्याची मनापासून तयारी असावी लागते व अभ्यासाच्या माध्यमातून चिंतन करावे लागते. विश्वनिर्मितीचे रहस्य उलगडण्याचे वैज्ञानिक प्रयत्न चालू आहेत. त्याला कदाचित यश येईलही, पण सर्व जग ईश्वरी आविष्कार मानून हे विश्वचे माझे घर असे म्हणून संपूर्ण विश्वाला आपल्या कवेत घेऊन अज्ञान दूर व्हावे, प्रेमभाव निर्माण व्हावा, द्वेष मत्सर नष्ट व्हावेत, खलता दुष्टता नष्ट व्हावी व पूर्ण जग मानवतेच्या धर्माखाली सुखेनैव नांदावे, या प्रार्थनेमध्ये मानवच केंद्रबिंदू नव्हे काय. पण गमतीचा भाग असा असतो की झोपलेल्याला जागा करणे सोपे असते, पण झोपेचे सोंग घेणाऱ्याला जागे करणे अवघड असते. ते त्रिकालाबाधित सत्यावर आधारलेले तत्वज्ञान आहे. ते मोडीत काढणे सोपे नसते, पण ते तत्वज्ञान समजून घेणे
पण ते तत्त्वज्ञान समजून घेण्याची बुद्धीची कुवक नसल्यामुळे अंधश्रद्धा नावाचा गोंडस शब्द वापरून गोड गैरसमजात राहणे याला समर्थ देहबुद्धीचा निश्चय तो टळेना असे म्हणतात. पुढे समर्थ म्हणतात, जुने ठेवणे म्हणजे आपले मूळ स्वरूप जे आहे ते खरं तर आत्मस्वरूपच आहे. आध्यात्मिक परिभाषेमध्ये स्वतः ओळख करून घेणे यालाच ज्ञान म्हणतात. ओळखावे आपणासी आपण या नाव ज्ञान, पण आपण देहबुद्धीमुळे या ज्ञानाला पारखे झालो आहोत. संत सद्गुरू आपणास हा ज्ञानठेवा परत करतात, यालाच समर्थ जुने ठेवणे म्हणतात. पुढील श्लोकामध्ये समर्थ या अज्ञान अवस्थेचे पुढील वर्णन करीत आहेत. हे अज्ञान आपल्या देहबुद्धीमुळे अज्ञान आहे तेच कळत नाही. आत्मबुद्धी हे देहबुद्धीपेक्षा सूक्ष्म असल्यामुळे आत्मज्ञान झाले तरी देह आहे तोपर्यंत देहाच्या कल्याणाचा विचार करायला कोठे बाध नाही. उलट नको जिणे दैन्य वाणे असा संतांचा विचार आहे. देहभावनेतून परस्परावर प्रेमसुद्धा अध्यात्म शिकवतेच. आत्मज्ञान कसल्याही प्रकारच्या अंधश्रद्धेला खतपाणी घालत नाही व मरणाचे भयही दाखवत नाही. उलट पक्षी मरण भयातून मुक्त करते व मरणाच्या स्मरणातून चांगले वागण्याची संधी देते. पण आत्मा व आत्मज्ञान या बाबी थोतांड आहेत, भ्रामक आहेत, काल्पनिक आहेत अशा समजुतीत देहपातळीवर आसक्तीमध्ये अडखळल्यामुळे अज्ञानांधकाराचा अधिक गडद होत जातो. मुळात आत्मज्ञानाची इच्छा होणे यालाच भाग्य लागते. अनिच्छा प्रारब्धाने लक्षावधी नव्हे कोट्यावधी जीव जन्माला येतात. आहार, भय, निद्रा व मैथुन यामध्येच अडकतात. या जगाचा निरोप घेतात. अगदी मागे पुसटशी आठवण न ठेवता. ज्या महापुरुषांचा महान स्मृती समाज वागवतो त्यांनी असंख्य आत्म्याला कल्याणाचा विचार सांगितलेला असतो. अखिल भूतमात्रांवर ते प्रेम करतात व आत्मज्ञान शब्द वापरत नसेल तर ते आत्मज्ञानच नसते. समर्थांच्या दृष्टीने कमी कोठे आहे तर ती भावनेमध्ये व श्रद्धेमध्ये आहे. राष्ट्रपिता महात्मा गांधी व महामानव डॉक्टर आंबेडकर यांना ज्यांनी पाहिले नाही ते कितीतरी समर्थक त्यांच्यावर जीव ओवाळून टाकायला तयार आहेत, प्राणार्पणही करायला तयार आहेत. हे कशामुळे तर त्यांच्या ठिकाणी असलेल्या दैवी गुणसंपदेवर असलेल्या श्रद्धेमुळे. या प्रकारच्या श्रद्धेला व उत्कट भावनेलाच अध्यात्मशास्त्रामध्ये भक्ती हा शब्द वापरतात. अशा प्रकारचे ज्ञान संत सद्गुरूंकडे असते. म्हणूनच ज्ञानराज माऊली एक सुंदर ओवी उद्धृत करतात. ते म्हणतात, गुरु तेथ ज्ञान, ज्ञानी आत्मदर्शन, दर्शनी समाधान आधी जैसे. म्हणजे जे ज्ञान मिळाल्यानंतर जुने ठेवणे म्हणजे आत्मज्ञान प्राप्त होते व आत्मज्ञान प्राप्त झाले की शांती आणि समाधान मिळते. अशा प्रकारची शांती व समाधान ज्यांना प्राप्त झाले त्यांनाच समर्थ भाग्यवान म्हणतात. अशा प्रकारची इच्छा न होणे याला समर्थ अभागी म्हणतात. समर्थांच्या दृष्टीने परमेश्वर संत यांच्या वरील भावना भक्ती पुण्य वाढवले तर भावनांचा अनादर पाप निर्माण करते. आता पुण्य म्हणजे काय व पाप म्हणजे काय याचा पुन्हा एकदा विचार करणे आवश्यक आहे. तर संत तुकाराम महाराजांनी पापपुण्याची फार छान व्याख्या केली आहे. पुण्य पर उपकार, पाप ते परपीडा. परोपकार करणारे असतील तर ते देव न मानणारे महामानव, परोपकार करणारे असतील तर देव न मानणारी देव माणसे म्हणावी लागतील. पण यासाठी समर्थांच्या दृष्टीने श्रद्धा, भक्ती, समभाव याला अनन्यसाधारण महत्त्व आहे. ही श्रद्धा, भाव व भक्ती आपल्या आत नांदणाऱ्या